आपल्यासोबत प्रतिभा धानोरकर आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही आपला गट घेऊन या ठिकाणी आले होते, त्यानंतर वडेट्टीवारांचा गट या ठिकाणी आला, आता नेमकं काय झालं? या ठिकाणी माझा गट किंवा वडेट्टीवारांचा गट हा विषय नाही। निवडून आलेले 27 लोक हे आमचेच आहे, आमच्या पक्षाचेच आहे। पण आता ज्या पद्धतीचं राजकारण झालं, अर्धे इकडे गेले अर्धे तिकडे गेले, पण पक्षाचे निवडून आलेल्या लोकांचं पक्षात स्वागत आहे, पक्षाच्या गटात स्वागत आहे, त्यांनी केव्हाही गटात सामील व्हावं। आता एकच गट राहणार असं म्हणा? नक्कीच पक्षाचा ऑथराइज गट म्हणून 2 गट वेगळे होऊ शकत नाही। पक्षांतर्गत कारवाई ही त्या ठिकाणी होईल। त्याच्यामुळे प्रांताध्यक्षाच्या आदेशानुसार जे नाव त्यांनी सांगितलं होतं तोच गटनेता आम्ही या ठिकाणी केला। त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे आहे तो कुठेतरी प्रदेशाध्यक्षांनी जो आदेश दिलेला होता त्याचं नियमाचं उल्लंघन झालेलं आहे आणि तुम्ही स्वतः पुढे घेऊन या ठिकाणी गट स्थापन करायला आले। कुठेही नियमाचं उल्लंघन करून आम्ही गट स्थापन केलं नाही। नियमानुसारच आम्ही गट फॉर्म केला आणि प्रोसेस आम्ही ही 27 लोकांची या ठिकाणी केलेली आहे। आता वाद मिटला असं समजायचं? वाद होताच नाही तर मिटाचा प्रश्नच येत नाही। वाद स्वतःहून उद्भवला, त्याच्यामुळे वाद झाला आणि वाद मिटला हा प्रश्न अजिबात नाही। विषय होता पक्षाचा आणि गट झाला। आता गटनेता म्हणून कोणाचं नाव? प्रांताध्यक्षांनी जे नाव सुरेंद्र अडवाले यांचं या ठिकाणी दिलं होतं तेच नाव देऊन आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी स्थापन केला। नक्कीच ह्या होत्या प्रतिभा धानोरकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की वाद नव्हता, मात्र जो वाद निर्माण झालेला होता त्यामुळे आणि प्रदेशाध्यक्षांनी जो आम्हाला निर्देश दिले होते त्यानुसार आम्ही गट स्थापन केलेला आहे आणि त्यामध्ये 27 लोक आहे, अशा प्रकारचं भाष्य जे आहे त्या प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।